काही शाळेत जात नाही, दिवसभर इकडे झिंटो. लय कटाळा आला शाळेचा. इथं कोण झोपेले? आवाज देऊन पाहतो. ओ आजा, अभी तर कोण झोपले? ओ आजा, उठा म्हणलं. ही का झोपायची जागा आहे का? या तलावातून एखादी मगर गिगर बाहेर येईल आणि मग टाकल भुगा करून. नाहीला म्हातारे उठू कसं नाही राहिला अजून. हालून पाहतो एकदा म्हाताऱ्याले. ओ आजा, उठा. ओ उठा म्हणलं. अरे म्हातारा मेलं काय? बापू, म्हाताऱ्याचा खून केला कोणतरी. सीआयडीला फोन करतो, नाहीतर लोक माझ्यावरच नाव घालतील. हा हॅलो सीआयडी, तुम्ही इथं नदीच्या काठावर या. इथं एका म्हाताऱ्याचा खून झाला. मी लय हालून पाहिलं पण म्हातारा काही उठून नाही राहिलं. तुम्ही लवकर या, मला इथं भेवाट राहिला आता. ऑफिसर, ही माझ्या आयुष्यातली पहिली केस आहे. एका दिवसात सॉल्व झाली पाहिजे. तुम्ही टेन्शनच नका घेऊ सर, एका ठोक्यातच सॉल्व करतो. अरे शेंगुळ्या, तो केला होता का फोन? हो हो, मॅच केला होता. अरे जाफराबादी, तू काय करत होता इथं? मायच्यान मी काहीच केलं नाही सर. मी शाळेचं जीवन आलं म्हणून इथं फिरायला आलो होतो. ते म्हातारी इथं मला पडेल दिसलं. खरंच मी काहीच केलं नाही. अरे दया, बच्चा है वो, डर जाएगा. काय का बच्चा है? साला मेरे को तो पक्का बेवड़ा लग रहा है. सर, मेरे को लगता है इसी ने खून किया है. वैसा नहीं रहता अभिषेक, पहिले इन्व्हेस्टिगेशन करो. अभिषेक नाही हो सर, अभिजीत. हा तेच तेच. दया, डेड बॉडी कुठे? हे काय इथे? मला कशी दिसून राहिली? ओ सर, तो चष्मा काढा अगोदर. 3 महिने झाले तो ऑपरेशनचा चष्मा लावून हिंडू राहिले. 3 वेळेस भितडावर जाऊन धडकले आतापर्यंत. दया, मेरे को बहुत बड़ी गड़बड़ दिख रही है. हाँ, तुमचं तेच राहते. येऊन जाऊन कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. मायला, म्हाताऱ्याच्या अंगावर तर काही निशाण नाही आणि म्हातारं मेलच कस काय? सर, मला वाटतंय म्हातारी इथं संडासला गेला असेल आणि एखादं रानडुक्कर गिनडुक्कर मागं लागलं आणि म्हातारं पळता पळता पलटून जाग्यावरच मेलं. असंही होऊ शकतंय, हाय ना? तसं नाही, म्हाताऱ्याले चालता चालता अटॅक येईल दिसतो. नाही हो सर, मी सांगितलं तसंच व्हायले. म्हाताऱ्याला अटॅकच येईल गड्या. का रे डुप्लिकेट दया, तू स्वतः लय शहाणा समजतो का? मी एकदा सांगितलं ना की म्हातारं रानडुक्कर मागं लागलं म्हणून मेलं, तर विषय संपला. मी आपण सांगितलं ना म्हाताऱ्याला अटॅक येईल म्हणून. तू काऊन चबर चबर करतो बाबू? मी चबर चबर करतो का? मला नाही व्हायचं अशान तुमच्या डावात. मी चाललो घरी. जाय ना, तुझ्या माथा काय गुतलंय? अरे मी आडे कर तुम्ही. माय मी निव्वळ मी आडावला देत. कधी भांडतच राहता. जर काही झालं की चढले एकूण काय वर येड्या भोकाचे. हा पुढं चांगलं राहायचं बर का, नाही तर सस्पेंडच करून टाकील. मला वाटतंय या म्हाताऱ्यावर आहे ना कोणतरी जादूटोना केला. मॅडगीड झाले काय तुम्ही? इथं म्हणले तर म्हणले, लोकाय पुढं म्हणू नका, नाहीतर लोक लय बडवतील आपल्याला. जादूटोना गिदूटोना काहीच नसतो. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि आपण आहे ना अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. मग हे म्हातारं मेलच कसं? मग तर डोकंच नाही चालू राहिलं. तुम्हाला डोकं होतच कुठं? मग ते चालायचा काही प्रश्नच नाही. अभिजित दया, आता आहे ना माझ्या डोक्यात एक प्लॅन आला. आपण आहे ना शेजारच्या गावात जाऊ आणि तिथं चौकशी करू. तिथंच आपल्याला काहीतरी पुरावा भेटल. 100% खुनी तिथंच आहे. ओय शेंगुळ्या, तू पण चाल रे. अरे बापरे, इथं तर कुत्रे आहे. मला लय भे वाटतो कुत्र्याचा. सर, मला वाटतंय खुनी ना या घरातलं पेले. दया, तोड दरवाजा. ओ मिनी तोडू तू दरवाजा. त्या अभिजितले सांगा दरवाजे तोडू तोडू मा सगळा पाय बारीक झाला. बर, एक काम कर, त्या घरात कोणी आहे का नाही ते पाहून ये. आणि ते कुत्र पाय धरल नाही तर मागून ढुंगन. कोणी आहे का घरात? हॅलो, कोणी आहे का म्हणलं घरात? घरात तर कोणी दिसून राहिलो सर. माय मी हे नेमकं पळालच कुठं? सीआयडीले चकमा देऊ राहिलं येतं. सर, मला वाटतंय तो तलाव आहे ना त्याच्या आजूबाजूलाच असेल तो खुनी. तिथंच आपल्याला पाहावं लागल. असं आहे का? चला मग तिकडं. नाही, मी आजूबाजूला तर कोणी दिसत नाही हो. याला पाहावंच कसं आता? मग तू काय झक मारायले सीआयडीत लागला का? एवढं समजत नाही तुले? तो मोठे तीरच मारले. मला सांगू राहिला तर तू चांगला राय बरं दया. तुला वाटत असेल मी दरवाजे तोडतो, मी तुझी कंबरच तोडून टाकील. चुप रे तू बिना बुडाच्या.
अरे तुझ्यासारखे लय पाहिलेत मी आतापर्यंत. अय अरे ते म्हातारं कसं मेलं ते पहा ना अगोदर. तुम्हाला गाडीत घालू घालू मारील बरं मी. सर खुनी तर इथं काही सापडून नाही राहिला हो. आता कसं? आता कसं नाही बाबू, खुनी तर शोधावंच लागेल. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. दरवाजे तोडतो मी आणि त्याचं क्रेडिट घेतो मी. वा रे वा. सर आपण एक काम करू, बॉडीला ना पोस्टमॉर्टम साठी घेऊन जाऊ, मग समजल काय झालं ते. म्हातारा चांगलाच चलत गुलत होता वाटतंय. चष्मान बुटन चांगला थाट होता म्हाताऱ्याचा. मला ते वाटतंय यानंच खून केला. याला एकदा आपल्या संग घ्या आणि 15 मिनिटं याला फटके द्या, बरोबर कबूल होईल हे. खरं रे, खरं खरं सांग, तू इथं काय करत होता? खरंच ना सर, मी सांगितलं ना तुम्हाला, मी काहीच केलं नाही म्हणून. मला फक्त शाळेचं जीवर आलं होतं म्हणून मी इकडे आलो होतो. आणि तुम्ही माझ्यावरच नाव घेऊ राहिले. मी आज फोन केला आणि माझ्यावरच नाव घेता. माय मी लगेच बोंबलते रे. रडू नको, चुप बैस. आता कसं, आता काय करायचं म्हणलं. अरे कोण आहे रे तुम्ही? मस्त झोपलो होतो, काय मारायला आले की तर मग झोप उडवायले? आम्ही CID आहे. आम्हाला तुमच्या मागे उभं नाही का ते जाफराबादी, त्यानं फोन केला होता की इथं खून झाला म्हणून आलो होतो आम्ही. करे खेकड्या, चाटा मारतो का? मग काय चुकी मग? मी तुम्हाला हालून पाहिलं होतं, तुम्ही हल्लेच नाही. कुशल तंगडीत आणून झोपेल होते. मग मला वाटलं मेले, मी केला CID ला फोन. अरे खेकड्या, मी तसंच झोपत असतो, मग स्टाईल आहे ती. घरी जाऊन झोपायचं ना मग, इथं कशाला झोपले? ओय बारीक पायाच्या, तुला काय करायचं रे? मी कुठं झोपील? बापू डायरेक्ट मायावर डायलॉग. इथं असे उताने तंगडे करून झोपेल होते. गावातले लोक येतात, एखादं भेईल ना. मग मी काय करू? लोकांनी कशाला यावं इथं? माय मी म्हातारा लयच चबरे रे. या म्हाताऱ्यालाच घेऊन चाला सर आपल्या संग. या म्हाताऱ्यानं लय बेजार केला आपल्याला. का रे झाकण झुल्या हो? तुम्हाला मरेल माणसात आणि झोपेल माणसात फरक कळत नाही. कशाची CID रे तुम्ही? डुप्लिकेट CID? आज्या शिल्लक बोल नका म्हणलं. लय बोल राहिले बरं तुम्ही, नाहीतर तुम्हाला तर आत टाकील. मला कस काय आत टाकसाल तुम्ही? काही वॉरंट आहे का तुमच्याकडे? अरे मा नान नका करू रे तुम्ही. एका एकाला एका काडीतच पाडील. म्हातारा चांगला चालू दिसतो. जास्त नांदी लागणं पुरत नाही म्हाताऱ्याच्या आता. पाहिलं का दया, कशी एका दिवसातच केस सॉल्व केली मी. लय हुशार माणूस आहे आपण. वा वा, चांगलेच हुशार आहे तुम्ही. आणि का रे इनामीना डिका, मग झोप कोण मोडली म्हणलं तुम्ही? सांगा लवकर. दुसऱ्याची झोप मोडणं हा कायद्यान गुन्हा आहे, एवढं पण माहित नाही तुम्हाला? झाकण झुल्या हो तुम्ही. थांबा रे, आता तुमच्यावरच केस करतो.